नमस्कार, मी आशिका बोरवार, स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट्स वरुड जनसंवाद व पत्रकारिता विद्या विभागातर्फे मी आशिका बोरवार सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते। आज आपल्यासोबत आहेत वैद्य सर, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। सर, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्ही विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन केले? धन्यवाद बेटा। आज विद्यार्थ्यांना रेझ्युमे रायटिंग आणि इंटरव्ह्यू टेक्निक्स या दोन गोष्टी सांगण्याचा योग आला। मी पोरांना प्रॅक्टिकल रेझ्युमे कसा असतो आणि ते रेझ्युमे डिझाईन करताना कोणत्या गोष्टीचा आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याचे काही सॅम्पल्स, मॉक इंटरव्ह्यूज या सगळ्या प्रकारे मार्गदर्शन केलं। थँक्यू। धन्यवाद सर। सर, तुम्ही विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी काय सांगाल? उज्ज्वल भविष्यासाठी मला विद्यार्थ्यांना हेच म्हणायचं आहे की तुम्ही टेक्नॉलॉजी जी आहे त्याच्यानुसार ते शिका, कंटिन्यू करा आणि आजकाल भरपूर सारे कोर्सेस अवेलेबल आहेत, ते करा, इंटर्नशिप करा आणि प्रॅक्टिकल नॉलेज जास्त घ्या, जेणेकरून तुम्हाला एम्प्लॉयबिलिटी भेटेल किंवा जॉब भेटेल। धन्यवाद सर। सर, तुमचे सुरुवातीचे काय अनुभव आहेत? जे हवं असते किंवा कॉर्पोरेटला जे रिक्वायर्ड असते अशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं, म्हणजे मी माझं स्वतःचं स्वरूप बदललं आणि स्वतःचं टीचिंग मेथड बदलली। मी प्रेझेंटेशन, PPT, प्रॅक्टिकल इंटरव्ह्यू स्किल्स, प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी पोरांना देतो। धन्यवाद सर, तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त आणि 100 सॉफ्ट स्किल्स, 100पेक्षा जास्त सॉफ्ट स्किल्स आहेत, पण मुख्य सॉफ्ट स्किलमध्ये कम्युनिकेशन स्किल, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आणि लिडरशिप या अशाच क्वालिटी येतात। ज्या लिडरशिप क्वालिटी आपण म्हणतो त्या लिडरशिप क्वालिटी विद्यार्थ्यांना जर गेन करायच्या जर मिळवायच्या आहेत आजच्या कॉर्पोरेट एजमध्ये, तर विद्यार्थ्यांनी कोणते प्रयत्न त्यासाठी केले पाहिजे? याचे प्रयत्न विद्यार्थ्यांना करता येतात। तुम्ही कुठे कॉम्पिटिशनला जा, तिथे तुम्ही छोटीशी टीम लीड करा, तुम्ही एखादा प्रोजेक्ट करा, त्या प्रोजेक्टला लीड करा आणि तुम्ही असे काम करून आणि प्रॅक्टिकल एक्सपोजर घेऊनच लिडरशिप स्किल्स शिकू शकता असं मला वाटतं। आज आपण या ठिकाणी मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये कोणकोणते विषय हाताळलेत विद्यार्थ्यांसोबत? आज मला जे दोन विषय मी संवाद साधला विद्यार्थ्यांसोबत, त्यापैकी एक होता रेझ्युमे रायटिंग, दुसरा होता इंटरव्ह्यू स्किल, ज्याच्यामध्ये मी पोरांना प्रॅक्टिकल रेझ्युमे कसा डिझाईन करायचा, प्रोफेशनल रेझ्युमे कसा बनवायचा, ज्याच्याकडून तुम्हाला कंपनी तुम्ही अट्रॅक्ट व्हाल किंवा तुम्हाला कंपनी सिलेक्ट करेल, आणि इंटरव्ह्यू कसा द्यायचा, कशी तुमची देहबोली असली पाहिजे, बॉडी लँग्वेज असली पाहिजे, तुम्ही ॲन्सर कसे द्यायचे क्वेश्चन्सचे, या सगळ्या गोष्टीचा मी आज सराव करून घेतला विद्यार्थी। आज जे मॅनेजमेंट युग आहे, व्यवस्थापनाचं युग आहे, व्यवस्थापनामध्ये जात असताना मल्टीनॅशनल कंपन्यांची इंटरव्ह्यू विशेषतः फेस करत असताना ग्रामीण विभागातले विद्यार्थी त्या मानाने नॉलेजमध्ये नाही पण आपल्या एफर्ट्समध्ये थोडे कमी पडतात आणि एक थोडासा रस्ता चुकल्यासारखं होतं। तर तुम्ही विशेषतः ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना त्यांनी कसं लिंक राहावं याविषयी काय सांगाल? माझं ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना हेच म्हणणं आहे की पहिल्यांदा तुम्ही तुमचं इंग्लिश लेवल इम्प्रूव्ह करा, कारण मी स्वतः ग्रामीण विभागातून येतो, मला माहिती आहे की ग्रामीण विद्यार्थी हा काय प्रॉब्लेम फेस करतो। आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली कंपन्या कमी असल्यामुळे आपल्याला ते एक्सपोजर भेटत नाही, तर ग्रामीण विभागातला विद्यार्थी हा इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करून, इंटर्नशिप करून आणि कंपनीत काही प्रोजेक्ट करून स्वतःला इम्प्रूव्ह करू शकतो असं मला वाटते।